श्रीमंतांना गिफ्ट दिले जाते तर गरिबांना सल्ला. हे वाक्य ऐकायला कठोर वाटत असलं तरी हे समाजाचं एक कडू सत्य आहे. कारण एखादा श्रीमंत व्यक्ती व्यवसाय करायला निघतो तेव्हा लोक गिफ्ट घेऊन त्याच्या घरी त्याला भेटायला जातात आणि त्याला म्हणतात की तुम्ही यशस्वी व्हाल, आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु एखादा गरीब व्यक्ती जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा त्याला काय मिळतं, तर लोक त्याला म्हणतात तुझ्याकडून हे होईल, तुझ्याकडे एवढे पैसे आहेत का, आधी स्वतःला सिद्ध कर आणि मग मोठी स्वप्न पहा. श्रीमंत व्यक्तीचा मुलगा जेव्हा महागडे शिक्षण घेतो तेव्हा त्याला म्हटले जाते की ही भविष्याची गुंतवणूक आहे. परंतु गरीब मुलगा जेव्हा संघर्ष करून कर्ज काढून शिक्षण घेतो तेव्हा म्हटले जाते एवढा खर्च करून काय फायदा. श्रीमंत व्यक्ती जेव्हा अपयशी होतो तेव्हा म्हटले जाते की व्यवसायात तर असंच होतं, पुन्हा प्रयत्न कर. परंतु गरीब व्यक्ती जेव्हा अपयशी होतो तेव्हा असे म्हटले जाते की मी तर आधीच म्हटले होते की असंच होईल, तुझ्याकडून होणार नाही. श्रीमंत व्यक्ती जेव्हा मोठी स्वप्न पाहतो तेव्हा म्हटले जाते की दृष्टी असणारा माणूस, आणि गरीब व्यक्ती जेव्हा स्वप्न पाहतो तेव्हा म्हटले जाते की अवास्तव स्वप्न पाहणारा. म्हणूनच म्हटले आहे ना की पैसा असलेल्या माणसांच्या स्वप्नांना प्लॅन म्हटले जाते, तर पैसा नसलेल्या माणसांच्या प्लॅनला स्वप्न म्हटले जाते. मग पण खरं सांगायचं तर यशस्वी व्यक्तींच्या मागे त्यांची मेहनतच नसते, तर त्यांना मिळालेली संधी आणि कुणीतरी त्यांना केलेला सपोर्ट, कुणीतरी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास असतो. परंतु ज्याच्याकडे हे काहीही नसतं त्याला स्वतःच्या बळावर ह्या गोष्टी निर्माण कराव्या लागतात. म्हणूनच आज तुमच्याकडे पैसा नसेल, कुणाचा सपोर्ट नसेल आणि तुम्हालाही लोक सल्ले देत असतील तर स्वतःला कमी लेखू नका, स्वतःला कमी समजू नका. कारण तुमच्याकडे तुमची स्वतःची जिद्द, तुमची मेहनत आणि तुमचा विश्वास आहे. कारण लोकांचा विश्वास मिळवण्याआधी स्वतःवर विश्वास मिळवावा लागतो. कारण श्रीमंत लोकांना संधी दिली जाते, परंतु गरीब लोकांना आधी स्वतःला सिद्ध करावं लागते आणि नंतर त्यांना जग संधी देतं.